नारायण 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 भजन नारायण 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 भजन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण मनु आणि शतरूपाला 3 मुली 2 मुलं आहेत. प्रियव्रत आणि उत्तानपाद 2 मुलं आहेत. प्रियव्रत वैराग्यवान झाला महाराज. हे वैराग्य बहुत पुण्याईने माणसाला मिळत असतं, नाही तर शक्यतो वैराग्य प्राप्त होत नाही. माणसाचं विषयातच जास्त माणसाचं मन रमत असतं. वैराग्य प्राप्त झालेल्यांना ज्ञानोबराय म्हणतात गोमलिया अन्ना लाळन घोटे रसना अंगन सुयालिंगना प्रेताची. संसाराचं वैराग्य कशामुळे होतं, कशा पद्धतीनं होत असतं. ज्याला त्याच्यातलं वर्म कळालं त्याला एक वैराग्य होत असतं. साधू संतांना या संसारातलं वर्म कळालं म्हणून त्यांना वैराग्य झालं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म आणि जे जे कर्म धर्म नाश. ज्ञानोबराय म्हणतात या विषयामध्ये दुःख आहे, विष आहे. हे ज्यांना कळालं ते विषयाचं सेवन करत नाही, पण हे ज्यांना कळालं नाही त्यांचं रात्रंदिवस विषयाचं सेवन चालू आहे, पण तृप्ती मात्र होत नाही. आपण एवढे विषय भोगतो, एवढं खातो पितो, एवढं सगळं करतो, नटतो, हे करतो, पण आपला आणखी समाधान कुठं झालंच नाही आणि विषयाने कधी समाधान होतच नाही. माऊली म्हणतात इंधने निमाला अग्नी कोठे भोगी काम वाढे. अग्नी पेटल्यानंतर त्याच्यामध्ये लाकडं टाकल्यानंतर तो विजून जात असतो. बरोबर आहे ना? हो म्हणायला लागले, झोपले याचा. अग्नी पेटल्यावर लाकडं नाही टाकायचे, पाणी टाकून जायचं. ते लाकडं नाही, लाकडं टाकल्यावर तो भडकतो. तसं भोगी काम वाढे, भोग भोगत राहिले की आणखीनच काम वाढत राहतो. मात्र कोणाला चावत नाही, पण कुठून सुपारी खावं वाटते माणसाला त्या खलबत्त्यात. विषयाच्या संगती नास पावने निश्चिती. विषयाच्या संगती नास पावने विषयाच्या संगतीने नाश पावने निश्चिती. विषयाच्या संगतीने नाश पावने निश्चिती. भट पडली इंद्राला, भट पडली इंद्राला. भस्मासुर तू भस्म झाला, भस्मासुर तू भस्म झाला. विषयाच्या संगतीने नास पावने विषयाच्या संगती नाश पावने निश्चिती. विषयाच्या संगतीने नाश पावने निश्चिती. देवाला काताऱ्याचे डोळे नाही, पण ज्ञानदृष्टी आहे बरं का त्यांना. त्यांच्यासाठी एक जोरदार टाळी वाजवा. काय सुंदर प्रमाण दिलं देवा तुम्ही. विषयाच्या संगती आणि सुख पावे नाश पावे निश्चिती. असं आहे वय, नाश पावे निश्चित नाश आहे. महाराज इंद्राला का कमी विषय होते का, कमी त्याला अप्सरा होत्या का, कमी अमृत प्यायला नव्हतं का महाराज. सगळ्या गोष्टी स्वर्गात होत्या, पण तरी पण एक आईलेसाठी त्याची वासना राहिली.
अहिल्याला भोगण्याकरता आला तरी अंगाला हजारो भोग पडले. इंद्रा पडदी भगे. चंद्र एवढा मोठा असणारा त्या ठिकाणी, पण तो पण काळा झाला विषयाच्या संगतीमध्ये. रावणाला काही कमी त्या ठिकाणी असणारे ऐश्वर होतं का महाराज? 5 लक्ष पाषाणाचे घर, 7 लक्ष विटाबंदी, कोटी घर काश्या तांब्याचे शुद्ध कांजन, 80,000 पत्न्या होत्या महाराज. 1 लाख मुलं होते, 1.25 लाख नातू होते. 80,000 पत्न्या असून समाधान झालं नाही. सीते मातेला घेऊनच गेला का नाही? सीताला मातेला घेऊन गेल्यामुळे नाश झाला रावणाचा. 14 चौकाडे राज्य होतं, पण काही बरोबर राहिलं नाही. सांगा ते कवडी गेली नाही. विषय माणसाला दुःख देत असतात. ज्याला वैराग्य झालं ना, ज्यांना वर्म कळालं की विषय किती भोगले तरी दुःख आहे, त्यांना मात्र वैराग्य होत असतं. कसं वैराग्य होत असतं? तुकोबाराय म्हणतात, ओ बलिया अण्णा ज्ञानोबाराय म्हणतात. एखाद्या माणसाला जिलेबी आवडते, भरपूर खाल्ली त्यांनी, अपचन झाल्यामुळं, जास्त खाल्ल्यामुळं उलटी झाली. उलटी झाल्यानंतर एखादा म्हणला, अरे मागा मोलाची जिलेबी तू बाहेर उलटाला मात्र हे पुन्हा खाऊ नका, खाईन का ते? ऐकल्याबरोबर पुन्हा उलटी होईल त्याला. तेवढी उलटी संसारातल्या विषयाला पाहून साधू संतांना होत असते. अंगण सुई आलिंगना प्रेताची. किती जरी पत्नी आवडती असती, तिच्यासाठी मायबापाला दूर केलं, भावाला दूर केलं, वेगळा निघला. कोणाची मरू नाही, योगायोगाने मेली तरुणपणामध्येच. जिला सोडून अजिबात राहत नव्हता, मेल्यानंतर घराच्या बाहेर पळत आला, मोठ्याने आणायला लागला, पळा धावा, या ना, माझी बायको मेली. लोक सगळे आले, लोकांना म्हणला, व्हा ना तुम्ही, पुढं व्हा. म्हणजे तू आहे ना, तुझी बायको म्हणला, लय डोळे वाचून मेली, व मला लय आता भीती वाटायला लागली तिच्याकडे. जिला सोडून राहत नव्हता, आता तिच्यापाशी जायला तो तयार नाही. अंगण सुई आलिंगना प्रेताची. उशीनं करावी आजगराच. एखादा उशीच नाही, पण आजगर आहे. आजगराची उशी कोणी करीन का? धोकादायक आहे महाराज. तसं प्रियवत राजाला वैराग्य निर्माण झालं कशाच? विषयाच. आणि प्रियव्रत सगळ्या राज्यगादीचा त्याग करून त्या ठिकाणी असणारा तो वनाला निघून गेला. आणि मग दुसरा जो काही भाऊ होता त्याचा, उत्तानपाद नावाचा राजा आहे, तो राज्य कारभारावरती बसला. उत्तानपाद राजाला 2 पत्न्या, त्याचं लग्न झालं. 2 पत्न्या. पहिली बरोबर लग्न झालं, सुनीती नाव आहे तिचं. नंतर दुसरी पत्नी केली, ती रूपवान होती म्हणून दुसरी पत्नी केली, तिचं नाव सुरुची. महाराज, सुरुचीला एक मुलगा झालेला आहे, त्याचं नाव उत्तम. आणि सुनीतीला पहिला मुलगा आहे, त्याचं नाव ध्रुवबा. 2 पत्नीमध्ये फरक आहे महाराज. सुरुची म्हणजे आपल्या रुचीप्रमाणे आपण भोग भोगणे, याचं नाव सुरुची. आपल्याला वेळ काळ आवडीनुसार, तिचं नाव सुची. सुनीती म्हणजे नीतिमते पद्धतीनं संसार करणं, त्याचं नाव सुनीती. सुनीती ही त्या ठिकाणी विधीला धरू नये. आणि सुरुची, आपण सुरुच्या पाठीमागे जातो का सुनीतीच्या पाठीमागे जातो? बरोबर, सुरुची. आपल्याला रुची जशी असेल तशा पद्धतीने आपण करतो. देवालाही त्या ठिकाणी जेवण नैवेद्य देत असताना आपल्याला जे आवडतं ते आपण देवाला देतो. रुचीच्या पाठीमागे आपण जात असतो, आपल्या जिभेच्या पाठीमागे आपण जात असतो. म्हणून या उत्तानपाद नावाच्या राजाला 2 पत्नी, एक सुनीती. सुनीती मोठी आहे, सुरुची रुवाने. आवडीनं केलेले असल्यामुळे दोघांनी ते जमत नाही, आणि म्हणून सुनीतीला एक वेगळा महाल बांधून दिलेला आहे. तिला राज्याच्या बाहेर त्या ठिकाणी तिला ठेवण्यात आलेलं आहे. आणि सुरुची बरोबर राहून उत्तानपाद नावाचा राजा त्या ठिकाणी संसार करतोय. एक दिवसाचा प्रसंग आहे. याच्यामध्ये थोडा अध्यात्म आहे. आपली बुद्धी आहे ना, ती एक सुनीती आणि एक सुरुची. माणसाला
प्रकारची बुद्धी असते. सुनीती म्हणजे सद्बुद्धी आणि सुरुची मध्ये आपल्याला वाटन तशी दुर्बुद्धी. सद्बुद्धी आपल्याला सांगत असते नको, दुसऱ्याचं असं करणं नको, निंदा करू नको, दुसऱ्याचं घेणं नको, खोटं बोलणं नको, चोरी करणं नको, लबाडी करणं नको. आणि सुरुची म्हणत असते जमतंय, हे सगळं जमतंय, आपल्याला जे आवडते ते आपण करून घ्या. दोन प्रकारच्या बुद्धी ज्ञानोबरायाने ही सुनीती आणि सुरुची ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली, एक सद्बुद्धी आणि एक दुर्बुद्धी. महाराज सद्बुद्धी निर्माण झाल्यानंतर सत्कार्य निर्माण होत असतं आणि दुर्बुद्धी निर्माण झाल्यानंतर दुर्कार्य माणसाकडून घडत असतं. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात सद्बुद्धी म्हणजे दिव्याप्रमाणे, सद्बुद्धी ते कोटी मनो नये, जैसी दीपकळिका दाखवती, परी बहु तेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी ते कोटी मनो नये. दिवा लहान जरी असला तरी प्रकाश देतो, तशी माणसाच्या अंतःकरणामध्ये सद्बुद्धी थोडी जरी निर्माण झाली तर खूप खूप चांगलं कार्य त्या ठिकाणी निर्माण होत असतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सद्बुद्धी थोडी जरी निर्माण झाली तरी तिला लहान म्हणू नका, ती सद्बुद्धी मोठं धर्माचं कार्य करणारी असते. आणि दुर्बुद्धी थोडी जरी निर्माण झाली तरी देखील ती अनेक प्रकारचा नाश करणारी असते. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात दुर्बुद्धी ते मना, बुद्धी ते मना, कदा नुपजो नारायणा, कदा नुपजो नारायणा, कदा नुपजो नारायणा, कदा नुपजो नारायणा, कदा नुपजो नारायणा. आणि म्हणून ही सुरुची आणि सुनीती, सुनीतीला एक मुलगा आहे त्याचं नाव ध्रुव ठेवलेलं आहे. एकदा हे दोन्ही मुलं राजा सिंहासनावरती बसलेला आहे, समोर प्रधानमंत्री बसलेले आहेत. राजाने मांडी घातलेली आहे, तेवढ्या मांडीमध्ये सुनीतीचा मुलगा जाऊन सत्ताने बसले आहे. उत्तम बसला तो. सुनीतीचा मुलगा देखील तिथं खेळत होता, त्याला वाटलं आपण बी आपल्या बापाच्या मांडीवर जाऊन बसावं. आणि म्हणून तो ध्रुवा बापाच्या मांडीवर बसण्याकरता गेला. महाराज इकडून सुरुचीचा मुलगा बसलेला आहे आणि ध्रुवाळ सुनीतीचा मुलगा जाऊन बसल्याबरोबर तिथं सुरुची होती. तिनं तो असणारा सुनीतीचा मुलगा ध्रुवा बापाच्या मांडीवर उत्तानपाद राजाच्या नावात बापाच्या मांडीवर बसल्याबरोबर तिला द्वेष निर्माण झाला. सौती द्वेष म्हणतात त्याला. द्वेष निर्माण झाला. मुलगा मांडीवर बसला, बापाची दाढी धरून त्या ठिकाणी असणारे कुरवाळू लागला, बाबा बाबा म्हणू लागलेला आहे. महाराज त्याला एवढा आनंद झाला की कधी बापाची मांडी भेटलीच नव्हती, कारण सुनीती राज्याच्या बाहेर दुसरीकडे राहत होती. महाराज आनंद झाला, बाबा बाबा म्हणू लागला. या सुरुचीला द्वेष निर्माण झाला. सुनीतीचा मुलगा मांडीवर बसतो, उद्या तर त्या ठिकाणी खांद्यावर बसन, राज्य मागून धावत गेली, ध्रुव बाळाच्या हाताला धरलं, ओढलं, एक चापट मारली आणि ढकलून दिलं महाराज ध्रुव बाळाला. ध्रुव बाळ धाई मोकलून रडायला लागलेला आहे. आई आई मला बसू दे ना ग मांडीवरती. हा उत्तम कसा बसलेला आहे, मला माझ्या बापाच्या मांडीवर बसू दे ना आई. ढकलून दिलं, डोळे वाचले, सांगितलं खबरदार ध्रुवा, आता जर पुन्हा जर त्यांच्या मांडीवर बसला ना तर लाद घालीन तुझ्या कमरड्यामध्ये. हे ध्रुवा, तुला एवढंच जर बापाच्या मांडीवर बसायचं असतं तर त्या तिच्या पोटी कशाला जन्माला आला, त्या सुनीतीच्या माझ्या पोटी जन्म घ्यायला पाहिजे. जर माझ्या पोटी जन्माला आला असता तरच तुला बापाचा मांडीचा अधिकार होता. चल नीट इथून. ढकलून दिलं मला, सुरुचीनं ढकलून दिलं ध्रुवाला. लहान लेकरू ते लहान बाळ महाराज आकांत करायला लागले. एवढा द्वेष. आई म्हणत होत ते सुरुचीला, आई
अगं बसू दे ग माझ्या बापाच्या मांडीवर. ढकलून दिलं. बाळ रडतय महाराज. एक आई एवढा माझा द्वेष करते, मला ढकलून देते, मला लाथ मारते, आणि माझ्या भावाला, माझ्या चुलत भावाला त्याला हंजारते, गोंजारते, त्याला मांडीवर बसवते. याचं खूप वाईट वाटलं त्या धुरोबाळाच्या मनाला. ती गोष्ट लागली बरं का, मनात खोलवर ती गोष्ट गेली. आणि धुरोबाळ अत्यंत दुःखी झाला. महाराज काय पाप केलंय मी? सुनीती नावाच्या आईच्या पोटी मी जन्म घेतला, मी काय पाप केलं? म्हणून मनाला खाऊ लागला तो. रडत 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 आईकडे आला. धाय मुकून रडू लागला. आई धावत आली, पटकन उचलून घेतलं. पदराने डोळे पुसले. बाळा कोणी मारलंय का तुला? काय झालं? पळलाय का? लागलंय का तुला? काय झालं रे बाळा तुला? काय झालं? महाराज धाय मुकून रडतो, सांगता येत नाही. आई कसं सांगू तुला? आपल्या लहान आई नाही ना, मी बाबाच्या मांडीवर बसलो होतो का आई, माझा भाऊ बसला ना म्हणून मी बसलो होतो. पण लहान आईनं मला धरलं, वळलं, कमरात लाथ मारली, आणि माझी लहानी आई म्हणली तुला अधिकार नाही मांडीवर बसण्याचा. लयच मांडीवर बसायचं असतं तर माझ्या पोटी का नाही जन्माला आला? आई तिच्या पोटी त्या असणाऱ्या दुष्टाच्या पोटी का जन्माला गेला? आई खूप वाईट वाटलं ग मला. या धुरोबाळाची अवस्था पाहून सुनीतीच्या डोळ्यात पाणी आलं. ती रडायला लागली, दैवाला दोष देऊ लागली. देवा काय या जगात तू पात्र निर्माण केले रे काही काही, की त्यांच्या नशिबात बालपणापासून तर म्हातारपणेपर्यंत दुःखच दिलेलं आहे. देवा दुभंगली ही धरणी माता, फाटली आकाश, कधी संपणार तुझा वनवास. महाराज या जगात असे काही पात्र येतं की त्यांना आई बापाच्या घरी त्रास आहे आणि नंतरही त्रास. ती सुनीती दैवाला दोष देऊ लागली. काय दैव माझं दुःखाचं बलवत्तर रे देवा. माझ्या तर वाट्याला दुःख आलंच आलं, पण माझ्या लेकराच्या वाट्याला दुःख यावा, त्याच्या वाट्याला देखील एवढा द्वेष यावा. सुनीती रडायला लागली. जसं ज्ञानेश्वर महाराजाचा या चारही भावंडाचा आळंदीकरांनी छेड केला. माझ्या मुलांना शुद्धीपत्र द्या म्हटल्यानंतर त्या ब्राह्मणाने सांगितलं तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्या. देहांत प्रायश्चित्ताला जात असताना रुक्मिणी माता या चारही भावंडाला झोपीत टाकून जातात सिद्ध बेटामध्ये, आणि जात असताना झोपलेल्या लेकराच्या चेहऱ्यावर पाहून आपल्या पतीच्या विठ्ठलपंताच्या गळ्यात पडून रडते, धाय बोगून रडते. सांगा ना काय पाप केलंय आपण? आपल्या लेकरांनी काय पाप केलंय हो? आपल्याला वनवास आला, लेकराला का बरं वनवास यावा हा? आणि म्हणून विठ्ठलपंत तिला वळतात, जाऊ दे. देहांत परिस्थिती घेतल्यानंतर लेकरांना त्या ठिकाणी असणारा मौजीबंधनाचा अधिकार देखील चला. लेकरांना झोपेत टाकून विठ्ठलपंत आणि रखुमाबाई देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता प्रयागला त्या ठिकाणी जातात. त्या त्रिवेणी संगमामध्ये उडी घालून देहांत प्रायश्चित्त घेतात. सांगा सज्जनांनो किती दुःख आहे. विठ्ठलपंतांच्या रखुमाबाईच्या वाट्याला पहिल्यांदाही दुःख आलं आणि मुलबाळ झाल्यानंतरही दुःख आलं. मरणांत दुःख आहे, देहांत प्रायश्चित्त. तेवढं दुःख तर नाही ना तुम्हाला आम्हाला? सांगा कोणत्या देवाला सुख भेटलंय, कोणत्या संतांना सुख भेटलंय? तुम्हाला आम्हाला थोडं दुःख आलं की आपण लगेच फास लावतो की आत्महत्या करतो. एखादा लगेच त्या ठिकाणी असणारं औषध घेतो, लगे आत्महत्या का?
म्हणजे त्याला त्या ठिकाणी सुनाला सासू बोलली आणि म्हणून तिनं लगे औषध घेतलं मेली. का म्हणून बोललं तर न सांगता गेली म्हणून बोलली. अरे त्या सीता मातेच्या जीवनात किती दुःख आहे ते बघा. 14 वर्षाचा वनवास आहे. 6 वर्ष त्या रावणाच्या ताब्यामध्ये राहावं लागलं. कसं तरी सोडून आणलं प्रभू रामचंद्राने. आणलं राज्य करायला लागले तर एक परीट बोललाच. एक परीटाने आरोप घेतला. सीता काय लय शुद्ध आहे का म्हटले. बायकोचे त्याचे भांडणं झाल्यानंतर सांगितलं जा तुला मी वागविणार नाही. माहेराला ना ती काय महिनाभर. मी काय त्या रामासारखा हलकट नाही. 6 महिने रावणाच्या ताब्यात राहून पुन्हा राम त्या सीतेला वागवतो. तेवढा हलकट नाही. हे मनाला रामाच्या लागल्यानंतर पुन्हा वनवासाला सोडलं. आणि गर्भवती असताना वनवासाला सोडलं. वनवासात गेलेले 2 पोरं झाले लव आणि अंकुश. ज्यांचं रामायण आपण ऐकतो ना आनंदाने त्यांचे किती हानी ते लक्षात घ्या. वनवासाला सोडलं. त्या वनवासाला तिथं मुलं झाले 2. डिलिव्हरी कुठे झाली सीताई साहेबांची. झाडाखाली झाली. वनवासात झाली. तुमची आमची डिलिव्हरी कुठं होती. दवाखान्यात येशीच्या रूम मध्ये. लक्षात घ्या ना किती वनवास आहे त्यांना. एवढा वनवास आपल्याला नाही. म्हणून कधी आत्महत्येचा विचार करू नका. कधीही रुसायचा विचार करू नका. कधीही आपल्या नशिबाला दोष देत बसू नका. सुनीतीला वाईट वाटलं. बाळाचं सांत्वन करते. बाळा अरे तुझा बाप आज नाही उद्या येतो. राजा आज आहे ना आणि उद्या नाही. त्याची मांडी काय नाशिवंत आहे रे. नाशिवंत बापाच्या मांडीवर असायसाठी काय अट्टाहास करतो शेवटा. ज्या बापाला संसार नीट करता येत नाही. संसारातले माणसं समाज सांभाळता येत नाही. तो जर मोहामध्ये गुंतला असेल कामामध्ये गुंतला असेल त्याच्या मांडीवर बसून तुला काय मिळणार आहे. अरे जा जो जगाचा मालक आहे ना ब्रह्मांड नायक असणार आहे त्या परमात्म्याच्या मांडीवर बस. हे दुर्वा अशा ठिकाणी बस तिथं तुला कोणी उठ नाही म्हणलं पाहिजे. नाशिवंत बापाच्या मांडीवर बसण्यापेक्षा क्षयवंत अक्षयवंत अविनाशी परमात्म्याच्या असणाऱ्या तू मांडीवरती जाऊन बस. जा बाळा. आई तो परमात्मा पुढे असतो ग. आणि ती मांडी मिळाल्यानंतर मला अक्षय सुख प्राप्त होईल. पण त्या देवाला बघायचंय पुढं. बाळा तो देव संसारात राहून नाही सापडत रे. त्याच्याकरता वनवासाला जावं लागेल. घोर तपश्चर्या करावं लागेल. तपानंतर त्याचं नाव घेतल्यानंतर तो तुला प्राप्त होईल. आणि अशा प्रकारची तुला जागा देईल की तिथून तुला कोणी उठ नाही म्हटलं पाहिजे. आई जातो मी. जो जगाचा सगळ्या जगाचा असणारा जो बाप आहे ना त्या परमात्म्याच्या मांडीवर बसण्याकरता आईचं दर्शन घेतले महाराज. काय गुरुबाळाचं वय होते 7 वर्षाचं वय आहे फक्त. लहान असणारा गुरुबाळ आहे त्या ठिकाणी. तो गुरुबाळ आईचं दर्शन करतो. आईचा आशीर्वाद घेतो आणि जंगलाचा रस्ता धरतो. जंगलाच्या रस्त्याने जातो. त्या जंगलाच्या रस्त्याने माणूस नाही कोणी नाही. काटे कुटे नदी नाले डोंगर धरण हिंस्र असणारे पशु पक्षी येतात. वाघ येत सिंह येत. वाघाची गर्जना सिंहाची गर्जना आजगर येतं साप येतं. त्याच रस्त्याने नारद मुनी भ्रमण करत करत येतात. मनुष्याचा वारा नाही. नारद मुनी त्या जंगलातून येत असताना पाहिलंय कोणीतरी बारळ केलं. नारायण नारायण. गुरुबाळ थांबतो. कोणीतरी साधू आहे. गुरुबाळ नारद मुनीचं दर्शन करतो. गोड असणाऱ्या बाळाला पाहिल्यानंतर नारद मुनी विचारतात बाळा काय तुझं नाव आहे. गुरुबाळ कुठून आलास कुठं चाललास बाळा. एवढ्या घनदाट जंगलातून कुठं चाललास सांगितलं. जगाचा बाप असणारा त्यांच्या मांडीवर बसायला चाललो मी. मला देवाची मांडी पाहिजे. का
सगळा इतिहास सांगितला डोळ्यात पाणी आणून. उत्तानपण राजाचा मुलगाही म्हणते मी, सुनीतीचा. बापाच्या मांडीवर बसलो होतो. माझ्या आईनं, माझ्या लहान्या आईनं, सावतर आईनं मला वळून टाळलं, पण माझ्या सख्या आईनं मला बोध केला. महाराज, आई असावी बोध करणारी असावी, आई असावी देवाची प्राप्ती करून देणारी असावी. महाराज, मदलसा नावाची जी आई आहे ना, ती आई आपल्या पुत्राला उपदेश करते. बाळा, उपदेश मदलसा सोहम रे बाळा, निज ध्यानी निज पारे, लक्ष लागो दे डोळा, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घात रे, कर्म कीटकाचा सामना, रवरव दुर्गंधी रे, आमंगलतेचा बाधा, स्मरे त्या हरिहारा, शरण जाई गोविंदा, हा देह नाशी उपदेश मदलसा, सोडो रे बाळा. उठी बा पुत्रा, जाई तीर्थ रे हिंड, ते साधू संत असती बा उदंड, तया माझी ब्रह्मज्ञान जो न बोले वितंड, ते तू गुरु करी ते तुझं भुजविल प्रचंड. मदलसाला 11 मुलं झालेला, 11ही मुलाला मदलसेने उपदेश केला आणि त्यांना देवाची प्राप्ती करून दिली, म्हणून तिला माता म्हणतात. जी निस्ती जन्म देते तिला जननी म्हणतात, पण जी उद्धार करते तिला माता म्हणतात. सुनीतीनं मला उपदेश केला, देवाच्या प्राप्ती करता, देवाच्या मांडीवर बसण्याकरता मी चाललेलो आहे. नारद म्हणले, पण ज्या देवाच्या मांडीवर बसायचं त्या देवाचं नाव वगैरे तुला काही माहित आहे का, गाव वगैरे? आई म्हणली, तो जंगलात राहतो म्हणून. बरं, तो जंगलात राहतो, सगळ्या ठिकाणी तो भरून उरलेला आहे, त्याचं नाव? म्हणले, बाबा मला नाव नाही त्याचं माहिती. नारद मुनी त्याचं नाव सांगतात, उपदेश देतात महाराज. ओम नमो भगवते वासुदेवा, ओम नमो भगवते वासुदेवा, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवा. ताली ताली ताली. बारा अक्षरी मंत्राचा 12 अक्षरी शब्दात मंत्र दिला. हे दुर्वा, या मंत्राचा जप कर, या मंत्राने त्याला बोलव, लवकर प्राप्त होईल. महाराज 32 अक्षराचा एक मंत्र आहे, 24 अक्षराचा मंत्र आहे, 16 अक्षराचा मंत्र आहे, 12 अक्षर मंत्र आहे, 6 अक्षरी मंत्र आहे, 3 अक्षरी मंत्र आहे आणि 2 अक्षरी मंत्र आहे. मी सांगितलं त्या दिवशी 32 अक्षराचा मंत्र, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. 24 अक्षराचा मंत्र, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. 12 अक्षराचा हा मंत्र आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. 12 अक्षरा मंत्राचा जप
नारद मुनीने ध्रुव बाळाला दिलेला आहे आणि उपमन्यूला दिलेला आहे. आणि 6 अक्षरी मंत्राचा जप जगद्गुरु तुकोबारायांच्या गुरुने बाबाजी चैतन्याला जगद्गुरु तुकोबारायांनी दिलेला आहे. रामकृष्ण हरी 6 अक्षरी मंत्र आहे. आणि 3 अक्षराचा मंत्र विठ्ठल नामदेव महाराजांना दिलेला आहे. 2 अक्षरी मंत्र भगवान शंकर रामाचा 2 अक्षरी मंत्राचा जप करतात. राम पूजी सदाशिव भजन भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव महादेव श्रीराम जय राम जय जय राम 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 जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव. भगवान शंकर सदाशिवाने 2 अक्षरी मंत्राचा जप केलेला आहे. राम त्याच्यामुळे हल नावाचं विष शांत झालं रामनामाने. भगवान शंकराचा कोणता जर मंत्र असेल तो 2 अक्षरी आणि ब्रह्मदेवाचा 1 अक्षरी मंत्र आहे. ओ ब्रह्मदेवाची निर्मिती झाल्यानंतर काय करायचं कळना, कानावर आवाज आला तप करा आणि मंत्र दिला ओम मंत्राचा जप केला तर जगाची सृष्टी करण्याचं ज्ञान प्राप्त झालं. तसं ध्रुव बाळाला नारद मुनीने 12 अक्षरी मंत्राचा जप दिलेला आहे. त्या देवाचं नाव हे घे ध्रुव बाळा. ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय. ध्रुव बाळ वनाला गेला, फळ खाऊन तपश्चर्या करू लागलेला आहे. देव भेटत नाही. नंतर लक्षात आलं फळ खाऊन भेटणार नाही. पानं खाऊ लागला तरी भेटना. नंतर लक्षात आलं पानं नको, आता नुसतं पाणी प्यायचंय. पाणी पिऊन मंत्राचा जप करून तपश्चर्या करू लागलेले ध्रुव बाळ. ओम नमो भगवते वासुदेवाय. तरी देव येत नाही. देव परीक्षा घेतो. एवढ्या बाळाची पण देव परीक्षा घेतो. ध्रुव बाळाने पाणी पण सोडलं, वारा पिऊ लागले आणि नुसता वाऱ्यावरती तपश्चर्या करायला लागले. तरी देव येत नाही. ध्रुव बाळाने वारा बंद करून टाकला. देवाला काळजी निर्माण झालेली. लेकरू मरण. श्वासोश्वासच बंद केला ध्रुवानी माझ्या. जप करत असताना त्या ठिकाणी अचानक देव प्रगट झाले. चतुर्भुज रूप धारण केलं. शंख चक्र गदा पद्म पिवळा पितांबर धारण केलेला आहे. लख प्रकाश पडला त्या जंगलामध्ये. भगवान विष्णू प्रगट झालेले आहेत महाराज. श्री भगवान विष्णू भगवान की जय. ध्रुव बाळाने देवाचं रूप पाहिल्याबरोबर एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. आणि ध्रुव बाळ धावतच त्या ठिकाणी देवाकडे गेलेला आहे. साष्टांग दंडवत घातलं देवाला. दंडवत घातलाय, नमस्कार केलाय, दर्शन केलंय. देवाच्या रूपाकडे ध्रुव बाळ पाहतच राहिला. महाराज काय रूप आहे त्या देवाचं. सगुणाच्या तोडा रूप भुंजळे ते जगदारी.
त्या देवाचं बघितलंय सगुण चित्रभूज रूपरे ते देवाचा देव ध्रुव बाळाच्या पुढे उभा राहिल्यानंतर एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. पाहिल्या वेद लावी वैसे ध्रुव बाळ पाहतच राहिला. आता ध्रुव बाळाला देवाकडे पाहून काहीतरी वर्णन करावं असं वाटू लागलं, पण लहान बाळ आहे. देवाच्या रूपाकडे पाहून काहीतरी बोलावं वाटू लागलं, पण बोलता येईना. काय बोलावं? आपण एवढे मोठे मोठे झाल्यानंतरही आपल्याला बोलता येत नाही महाराज. देवाचं रूप पाहिल्यानंतर आता वर्णनच कसं करावं? भगवान विष्णूच्या लक्षात आलंय माझ्या ध्रुवाला काहीतरी माझी स्तुती करायची, पण माझ्या ध्रुवाला सुचत नाही, लहान आहे माझा बाळ. पण बाळाला असं वाटायला लागलेलं आहे देवाचं रूप पाहिलंय का, देवाचं काहीतरी वर्णन करावं, स्तुती करावं. माझा भगवान विष्णू दयाद्र घन असणारा, हातामध्ये शंख होता. शंख पुढे केला आणि ध्रुवाच्या गालाला लावला. ध्रुव बाळाच्या गालाला शंख लावल्याबरोबर ध्रुव बाळाला ज्ञान प्राप्त झालं महाराज. आणि ध्रुव बाळ वाचस्पतीलाही लाजवून अशा पद्धतीनं बोलू लागला आणि देवाची स्तुती करू लागलेला आहे. देवाच्या एका एका नावाने देवाची स्तुती करू लागलेला आहे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना अनंतगणा विनाया सकळ देवा आदि देवा कृपाळुआ आदि केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सदरूपा. हे परमात्मा चक्रधरा विश्वंबरा गरुड ध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रचडा क्षीरसागरा शेषशयना कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरित्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगत नित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बालरांगना बालकृष्णा. देवाचं सगळ्या अवताराचं वर्णन केलं ध्रुव बाळाने. ध्रुव बाळ पाहतच राहिला. देव हसले, बाळाला मिठी मारली, उचलून घेतलं, कडेवर घेतलं, डोक्यावरून हात फिरवला, तोंडावरून हात फिरला. बाळा काय वय आहे रे तुझं, खेळायचं वय आहे तुझं, आईपाशी हट्ट धरायचा वय आहे. आणि बाळा तू जंगलाला अरण्याला येऊन एवढी घोर तपश्चर्या केली बाळा, कशासाठी रे? देवाला का माहित नव्हतं का बाळ कशासाठी आले? विचारलं महाराज. ध्रुव बाळांनी सांगितलं, देवा तुमची मांडी द्या. जो जगाचा पिता आहे ना, सगळ्या बापांचा बाप आहे ना, अशा असणाऱ्या अविनाशी परमात्म्याची मला जागा पाहिजे, मांडी पाहिजे. देवाने सांगितलं, ध्रुवा अशा मांडीवर बसतो आता, तिथून तुला कोणी उठ नाही म्हणलं पाहिजे. आणि ध्रुवाला आढळपद देवाने अढळपदी बाळा बैसविला ध्रुवा अढळपदी बाळा बैसविला ध्रुवा शिराचा सदरूप मंद्रा शिराचा सदरूप मन्या अढळपदी बाळा बैसविला ध्रुवा अढळपदी बाळा बैसविला ध्रुवा शिराचा सदरूप मन्या शिराचा सदरूप ध्रुव बाळाला आढळपदी बैसविलं. तिथून त्या ध्रुव बाळाला आतापर्यंत कोणीच उठ म्हटलेलं नाही. अशा पद्धतीनं ध्रुव बाळाला आढळपद दिलं. महाराज सगळं नाशिवंत होईल, पण ध्रुव बाळाचं पद कधी नाशिवंत होणार नाही.
आढळपदी बाळ पैसविला धू. म्हणून आपण ध्रुव बाळासारखं आढळपद त्या ठिकाणी प्राप्त करून घेतलं पाहिजे. आपणही ध्रुव बाळच आहेत. आपणही मागतो पण संसारातलं नाशिवंत मागतो. आपल्याला संत रूपी आई सांगत असते, नाशिवंताच्या मांडीवर काय बसतोस रे? त्या नाशिवंताची मांडी नासकी कुचकी दमी खोकली रोगी अशा माणसाच्या मांडीवर काय बसतो? सुखासाठी अशा माणसाचा काय आश्रय घेतो? तेच सध्या दुःखाने भरलेला आहे, तर ते सुख कुठून देणार आहे? दुःखी माणूस दुःखी माणसाला भेटल्यानंतर सुख कुठून देणार आहे महाराज? सगळे प्रत्येक जीव दुःखी आहे आणि त्या प्रत्येक जीवाकडून सुखाची अपेक्षा करणं मूर्खपणाचं लक्षण आहे. हा राणी दुखिया दुःखी भेटले. एक 4 दिवसाचा उपवासी मनुष्य 8 दिवसाच्या उपवासी माणसाला भेटतो आणि तो म्हणत असतो मला काहीतरी खायला दे. 4 दिवसापासून उपवासी किंवा 8 दिवसाचा उपवासी म्हणत असतो, तू तरी 4 दिवसाचा उपवासी, मी 8 दिवस झाले मला अन्न मिळालं नाही, तुला कुठून देऊ मी? कारण रोगी माणसाकडे रोग निवृत्त करण्याकरता गेल्यानंतर रोग तर निवृत्त होत नाही, पण रोग वाढल्या जातो. आमचे गुरुजी सांगायचे, एका माणसाला नेत्र रोग झाला आणि एका माणसाचे 3 माणसं दिसू लागली, एका माणसाचे 2 माणसं दिसू लागली आणि तो डॉक्टरकडे गेला डोळ्याच्या. डॉक्टरला म्हणला, डॉक्टर साहेब. डॉक्टरने तपासलं, विचारलं काय झालं? म्हणजे काय नाही, एकाचे 2 दिसायला लागले. डॉक्टर म्हणला, मग तुम्ही 3 जण कशाला आला? कळलं तर बघा, नाही तर काला झाल्यावर जेवून झाकून ती खाऊन. होय डॉक्टर साहेब, महाराजाची बायको महाराज. ते डॉक्टर काय म्हणले? हा काय म्हणला, एकाचे 2 दिसायला लागले. तर डॉक्टर काय म्हणला, तुम्ही 3 कशाला आला? म्हणजे डॉक्टरला पण नेत्ररोग झाला होता आणि त्याला लय भारी प्रमाण दिलं. बसता का तुम्ही इथं? तू का म्हणे रोग वैद्याची अंगी. जर वैद्याच्या अंगातच जर रोग असेल तर ते येणाऱ्या रोगी माणसाचा पेशंटचा रोग ते वैद्य कसं निवारण करणार? जाणाऱ्याला 2 दिसतात तर डॉक्टरला 3 दिसायला लागले. सांगा आता याचा नेत्र रोग जाईल का? तसं आपण दुःखी माणसाकडे सुखाच्या अपेक्षेने गेल्यानंतर तोही दुःखी हाही दुःखी. महाराज दुःख त्या ठिकाणी निवृत्त होणार नाही. उघड्यापाशी नागडं गेलं शरीरात हिवानी येत. आणि म्हणून जीवाकडून कोणताही जीव असला तर जीवाकडून सुखाची अपेक्षा नाही, संताकडून आणि देवाकडून सुखाची अपेक्षा आहे. संत रूपी आई आपल्याला भगवंत रूपी बापाकडे पाठवतात आणि तो परमात्मा सुख स्वरूप असणारा अशा पद्धतीचा आहे. महाराज सर्व सुख जर कुठं असेल तर देवाकडे आहे. सुख रूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, सुख रूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, सुख रूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, सुख रूप ऐसा तुझ्या कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारिखा तो, माझ्या तुझ्या कोणी सांगा, सुख रूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, सुख रूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, सुख रूप ऐसा. जगात जेवढे काही पुरुष म्हणून आहेत, जीव म्हणून आहेत, तेवढे दुःखी आहेत.
100 रुपये असणाऱ्याला वाटतंय 1000 रुपयेवाला सुखी, 1000 रुपयेवाल्याला वाटतंय 10,000वाला सुखी, 10,000वाला वाटतंय लाखावाला, लाखावाल्याला वाटतंय कोटीवाला, आणि कोटीवाल्याला वाटतंय ते सर्वभौम राजा सुखी आहे, आणि त्याला वाटतंय इंद्र सुखी आहे, इंद्राला वाटतंय ब्रह्मदेव सुखी आहे, आणि ब्रह्मदेवाला वाटतंय शंकर सुखी, शंकराला वाटतंय विष्णू सुखी. पायी चालणाऱ्याला वाटतंय सायकलवाला बरा आहे काय, सायकलवाल्याला वाटतंय जरा मोटरसायकलवाला जरा बरा आहे, त्याला वाटतंय चाकीमध्ये येणारा जरा बरा आहे, त्याला वाटतंय नाही नाही हेलिकॉप्टर पाहिजे, हेलिकॉप्टरवाल्याला वाटतंय इमान पाहिजे, त्या इमानावाल्याला वाटतंय नाही नाही देवाचं इमान पाहिजे, पुष्प इमान. थांबलं मात्र कोणी नाही, सगळ्यांची धाव त्या ठिकाणी पुढंच आहे, सुखी त्या ठिकाणी कोणी नाही. आता मागं एक मेला ना पैशावाला, चांगला माणूस होता, भला माणूस, परोपकारी होता, पैशावाला होता, पण काय त्याचं नाव आहे, वा टाटा, रतन टाटा, बऱ्याच वस्तूवर वगैरे त्यांचं नाव आहे रतन टाटा. गाड्या, टाटाच्या गाड्या, टाटाच्या काही वस्तू, टाटाचे काही हे, म्हणजे तो एवढा जग नंबर 1चा श्रीमंत आहे का नाही, एवढा टाटा बिर्ला त्या ठिकाणी श्रीमंत होता, एवढा पैसा होता, पण एका गोष्टीने तो खूप दुःखी होता. ती गोष्ट कोणती सांगणाऱ्याला योग्य इनाम. वा, का कोणी सांगितलं, काय नव्हतं, पुत्र नव्हता, पुत्र नाही, पुत्र होतं, पुत्र नव्हता. हा हा आता टाळ्या वाजा मोठ्या जोरात. मला तरी थोडं कमी ज्ञान होतं, पण आता ज्योतिताईनं सांगितलं पुत्र व्हायला बायकोच नव्हती, मेली, मग ते एकच आलं ना. कॅन्सर झाला होता तिला, आणि कॅन्सरने ती वारली, आणि म्हणून ते हॉस्पिटल काढलं तिच्या नावाने, पण बायको नव्हती, आणि म्हणून मुलगा झाला नाही. महाराज पुत्र हिनश्य मे राज्यम, संपत्ती होती पण संतती नव्हती, म्हणून टाटा बिर्ला खेद करायचे, पश्चाताप करायचे, या कुत्र्याला मात्र ती जीव लावायची. सांगा मला किती पैसा, किती पैसा, पैशाने सुखी नाही महाराज. वस्तू, व्यक्ती न माणूस सुखी नाही, तर सुखी आहे तो परमात्मा प्राप्ती, कारण तो परमात्माच एक जगामध्ये सुख स्वरूप आहे. महाराजांनी प्रमाण दिलं, सुखरूप आईसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारे खातो, सर्व सुखाचा आगर बाप रखमादेवर, सर्व सुखाचा आगर उभा तो हा उभा विटेवर, सर्व सुखाचा आगर सर्व सुखाचा आगर ज्यांनी म्हणे सर्व सुखाचा आगर आता बाप रखमादेवर झालं, ते सर्व सुखाचा आगर आता नाही पाठांतर. आणखी सर्व सुखाचा आगर भरपूर आहे, पण आपला पाठांतर एवढंच आहे. आणि म्हणून सर्व सुखाचा आगर जर कोण असेल तर तो परमात्मा आहे महाराज. जीव प्रत्येक असणारा त्या ठिकाणी दुःखी आहे, म्हणून सुख प्राप्त असेल तर दुर्बाळ व्हा, आणि दुर्बाळ होऊन नाश्त्या तुसक्या संसारूपी बापाची त्या ठिकाणी मांडी सोडून द्या, आणि अक्षय अविनाशी असणारा सत्स्वरूप असणारा चिदानंद स्वरूप असणारा परमात्मा रूपाची मांडीवरती जाऊन बसा. सुखाला कमी त्या ठिकाणी राहणार नाही. असं दुर्बाळाचं आख्यान त्या ठिकाणी आपण आज पाहिलेलं आहे. भागवत कथा आपल्याला नाशिवंत विषयातून, क्षणिक विषयातून सुख स्वरूप अक्षयवंत चिरंतर असणाऱ्या नित्य स्वरूप नित्य आनंद परमात्म्याची प्राप्ती करून देते ती भागवत कथा आहे. म्हणून त्यांना म्हटलेलं आहे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. 3 प्रकारचं तापाचं निवारण करणारा सत्स्वरूप, चित स्वरूप, आनंद स्वरूप अशा पद्धतीने असणाऱ्या परमात्म्याची प्राप्ती करून देणारे जर कोणतं पुराण असेल तर ते भागवत कथा पुराण आहे. आणि म्हणून भागवत कथेने आपल्या जीवनातली व्यथा नष्ट होते,
आणि त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये सुख समाधानाची प्राप्ती होत असते. अशी असणारी सुंदर ही भागवत कथा या ठिकाणी चालू आहे. मेत्रे काकू, त्यांचा सर्व परिवार, तुम्ही सर्व त्या ठिकाणी असणारे भाविक भक्त मंडळी, या मंदिरा परिसरातले सगळे आमच्या माता माऊल्या आवडीनं कथेला येतात. भागवत कथेला आमचे सज्जन असणारे एवढे पुरुष मंडळी भाग्यवान आहेत आपण की आपल्याला अशा कालावधीमध्ये ही भागवत कथा आपल्याला श्रवण करायला त्या ठिकाणी मिळते. अशा पद्धतीने असणारा हा चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, त्यातली आजच्या दिवसाची 4थ्या दिवसाची भागवत कथेचा कथा सांगण्याचा योग आज मला प्राप्त झाला. येडी वाकडी असणारी मी कथा त्या ठिकाणी सांगितलेली आहे. कारण या कथेच्या गादीचे अधिकारी भक्ती